नमस्कार, माझी माऊली युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आहोत वडगाव ते साकोरे या दरम्यान असलेल्या घोड नदीच्या पुलावर। हा पूल पूर्ण होऊन 2 वर्ष झालेली आहेत, परंतु अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी खुला केलेला नाहीये। या पुलाचं वास्तव अगदी भयान वास्तव म्हणलं तरी चालेल, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। खरं तर साकोरे आणि वडगाव काशिंबेट या दोन्ही ग्रामस्थांची खूप वर्षाची मागणी होती की वडगाव आणि साकोरे दरम्यान घोड नदीवर मोठा पूल व्हावा, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील किंवा दिलीपरावजी वळसे पाटील असतील, जे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी सभापती आहेत आणि माजी मंत्री पण आहेत, त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यातून हा पूल मंजूर झाला। आणि मंजूर झाल्यानंतर या पुलाचं कामही अतिशय छान झालेलं आहे। हा पूल काम पूर्ण होऊन 2 वर्ष झालेली आहेत, परंतु मी भयान वास्तव यासाठी म्हणतोय की या पुलाच्या दोन्ही बाजूला जे रस्ते आहेत ते अद्यापही पूर्ण झालेले नाहीत। मला कुठल्याही लोकप्रतिनिधीला दोष द्यायचा नाही की त्यांनी हे काम केलेलं नाही, असा या व्हिडिओचा अजिबात अर्थ नाही। वास्तव मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या ध्यानात असं येऊ शकतं की दरवेळेस आपण एखादं काम पूर्ण झालं नाही तर तालुक्याचा आमदार खासदार यांना दोष देतो। खरं तर आमदार खासदार यांचा मतदारसंघ खूप मोठा असतो आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्याची पाहणी करणे शक्य नसतं, आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर काम करत असतात, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत। आता ह्या पुलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या पुलाच्या दक्षिण बाजूला 2 जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत, एक पेठ घोडेगाव, दुसरा अवसरी मंचर, आणि उत्तर बाजूला एक चांडवली कळम रांजणी गट असा गट या ठिकाणी आहे। म्हणजे उत्तर तटावर कळम रांजणी जिल्हा परिषद गट, दक्षिण तटावर घोडेगाव पेठ आणि अवसरी मंचर जिल्हा परिषद गट, असे 3 जिल्हा परिषद सदस्य, 3 पंचायत समितीचे सदस्य, 6 गावांचे सरपंच उपसरपंच, एवढे लोकप्रतिनिधी असताना सुद्धा या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचं काम अद्याप रखडलेलं आहे। 2 वर्ष झाली। मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आपल्याला सगळ्यांना दाखवायचंय की आपले लोकप्रतिनिधी नेमकं काम काय करतात आहे। तर तालुक्याच्या प्रतिनिधींनी येऊन हे सगळं पाहून काम केलं पाहिजे, अशी जर आपण दरवेळेस अपेक्षा ठेवत राहिलो तर ते शक्य नाही। आमदार खासदार दरवेळेस तुमच्या प्रत्येक रस्त्यावर येऊन ते पाहतीलच असं नाही, तर आपण आपल्या सरपंच उपसरपंचांनी, पंचायत समिती सदस्यांनी, जिल्हा परिषदच्या सदस्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवत आहे। खरं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणार आहे दोन्ही बाजूला रस्त्याची काय अवस्था आहे। या पुलाला जोडण्यासाठी हा एक मार्ग आहे, हा आहे MDR 13। हा जिल्हा मार्ग त्याच पुलाला जोडतो, आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याची अवस्था पाहू शकताय। अतिशय खराब अवस्थेमध्ये असलेला हा रस्ता आहे। पुढे जाऊन आपण पूल आपल्याला पाहायला मिळालच। ही भयानक अवस्था आहे। उन्हाळ्यामध्ये जर ही अवस्था असेल तर थोडा जरी पाऊस सुरू झाला तर हा रस्ता 100% बंद होणार याची खात्री आहे। म्हणून वडगाव, साकोरे, चास, कडेवाडी, माळुंगे, पडवळ, आवटेमाळा, गाडेपट्टी, लांडेवाडी, चिंचोडी या गावातील प्रत्येक नागरिकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत आपला प्रश्न आपण घेऊन जाऊ शकतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कुठल्याही पक्षावर किंवा कुठल्याही प्रतिनिधीवर टीका करायची नाहीये, तर आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की यामध्ये काम करणे गरजेचं आहे, आणि काम झालं तरच या 5-6 गावांना हा दिलासा मिळेल, आणि पावसाळ्यामध्ये हा रस्ता बंद होणार नाही। एवढाच प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहोत। तेव्हा सर्वांना विनंती, आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।
आता आपण परत पुलाकडे आलो. पुलाकडे आल्यानंतर ही परिस्थिती इथं खूप गाळ होणार, म्हणजे अगदी मातीच आहे, भराव केलेला आहे इथं. आणि त्याच्यामुळं एक जरी पाऊस पडला थोडा तरीही इथं गाळ होणार. आणि रस्ता हा आहे पुलाच्या उत्तरेकडील भाग, इथं तर खूपच मोठ्या प्रमाणात भराव केलेला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामधून हा रस्ता गेलेला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी ह्या रस्त्याला परवानगी दिलेली आहे माझ्या मते, कारण इथं भरावा झालेला आहे. त्याच्यावरून मी असं सांगू शकतो की स्थानिक शेतकऱ्यांचा याला विरोध नसणार. हा भरावा झालेला आहे, परंतु काम पूर्ण झालेलं नाही. इथेही मातीचा भरावा आहे, मुरमाचा भरावा आहे, त्यामुळे गाळ होऊ शकतो आणि हा रस्ता बंद होऊ शकतो. या बाजूने जर आपण गेलो तर चास माळुंगी आवटेमळा इकडे जाणारा हा रस्ता आहे. हा रस्ताही काही खूप चांगला रस्ता आहे असं नाही, तर हा रस्ताही अतिशय खराब रस्ता आहे. आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. या रस्त्यावरही वाहने जातील अशी शक्यता अजिबातच नाही, कारण पावसाळ्यात हा रस्ताही खराब होणार आहे. स्थानिकांच्या माध्यमातून इथं भरावा घालून, स्थानिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथं भरावा घालून थोडा रस्ता चांगला करण्यात आलेला आहे, परंतु पावसाळ्यात हा रस्ता टिकेल अशी खरं तर अवस्था नाही. उन्हाळ्यातच जायला एवढा जर आपल्याला अडचणीत असेल तर निश्चितपणे हा रस्ता खूपच खराब आहे. तुम्ही पाहताय किती खराब रस्ता आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतोय, 5-6 गावामधील प्रत्येक नागरिकाला, की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा. दक्षिण बाजूला आलेलो आहोत. पायीत उतरण्यासाठी अतिशय घातक असे खटकी, आणि त्यानंतर हा भराव केलेला आहे. माती आणि मुरमाचा दगडगोट्यांचा भराव आहे, आणि तो पूर्णपणे मातीचा रस्ता आहे. इथं जर पाऊस पडला तर इथून प्रवास करणे शक्यच नाही. हा रस्ता 100% बंद होणार. आणि हा MDR 13 नावाचा जिल्हा मार्ग आहे, परंतु अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे. आपण आता वडगावच्या दिशेने चाललेलो आहोत. MDR 13चं पूर्वी काम झालेलं होतं, त्यामुळे ते डांबर दिसतंय, परंतु गावात जाण्यासाठीचा मार्ग आपण जर पाहिला तर तो अतिशय खराब आहे. आपण पाहतोय की हा रस्ता अतिशय खराब, 2 व्हीलर सुद्धा चालवता येत नाही, इतका खराब रस्ता आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय. आता आपण पाहतोय उत्तर तटावरील मार्ग, इकडं पूल आहे, आणि ह्या पुलावरून आपण ज्यावेळेस साकोरच्या दिशेने निघतो किंवा कळंबच्या दिशेने निघतो त्यावेळेस अशी अवस्था आहे. हा MDR 13 आहे. अतिशय प्राण हातात घेऊन गाडी चालवावी लागती, इतका खराब झालेला हा रस्ता आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवा, म्हणजे वडगाव आणि साकोरीच्या दरम्यान असलेला पुलाचं युटिलायझेशन निश्चित आपल्याला करता येईल, म्हणजेच त्याचा वापर आपल्याला करता येईल. शासनाचे 8 कोटी रुपये त्या पुलामध्ये लागलेले आहेत, आणि तो पूल जर आपल्याला कामाला येत नसेल तर दुर्दैव आहे. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकप्रतिनिधीपर्यंत हा आपला प्रश्न मांडा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आणखी एक विनंती करतो की आंबेगाव तालुक्यातील जर असे काही प्रश्न असतील जे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सुटतील असं वाटतं, किंवा हे जर आपण मांडले तर निश्चितपणाने त्याच्यातून आपल्याला न्याय मिळू शकेल, असे जर काही प्रश्न असतील तर माझा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतोय. मी आपल्यासाठी त्या ठिकाणी येऊन व्हिडिओ शूट करू शकतो. तेव्हा आपल्याला विनंती आहे, जर आपल्याला असे काही प्रश्न असतील, जे स्थानिक प्रश्न सोडवायचे असतील, त्यासाठी व्हिडिओ बनवायचे असतील, तर आपण निश्चित मला संपर्क करा. तुमचा व्हिडिओ बनवून आपण माध्यमावली YouTube चॅनलवर प्रसारित करू.
एक छोटासा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे की या वडगाव आणि साकुऱ्या या पुलाचं वास्तव आपण सर्वांसमोर मांडलेलं आहे. आपण आता साकुऱ्यामध्ये आलेलो आहोत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर माती माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.